अजब रमा राघवची जोडी. म्हणजे पवित्र आंटीची मुलगी. ओ नो, ही सिच्युएशन तर अजून कॉम्प्लिकेट झालीये. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याऐवजी वाढलाय. का? अगं पवित्र आंटीने तुला आणि तुझ्या मॉमला खूप त्रास दिलाय ना, खूप हर्ट केलंय तुम्हाला, आणि मी तिच्याच मुलीच्या प्रेमात पडलोय. हा प्रॉब्लेमच आहे ना. वेट अ मिनिट वरून. हे बघ, आरुषी चांगली मुलगी. हा, मला पवित्र आंटीचा खूप राग येतो कारण तिने माझ्या मॉमचे सगळे राईट्स काढून घेतले. पण यू नो व्हॉट वरून, ती सिच्युएशनच तशी होती. हा म्हणजे मी मान्य करते, पवित्र आंटी काय आम्हाला मुद्दाम त्रास देत नाही, उलट ती आमच्या सगळ्यांची केअरच करते. आणि आरुषी पण तशीच मुलगी, ती सेम पवित्र आंटी सारखी आहे. त्यामुळे वरून तू खरंच खूप चांगल्या मुलीच्या प्रेमात पडलाय. डोंट वरी, मी तुझी सगळी हेल्प करेन. नक्की? नक्की. वरून, मी तुला तिचा नंबर देते, तू तिच्याशी बोलून घे. ओके? वरून, मी तुला एक ऍडवाइस देते. प्रेम आहे ना, ही खूप प्रेशियस गोष्ट आहे. आणि आता तुला मिळालेलं हे प्रेम हातातून जाऊ देऊ नकोस. हे प्रेम जप. बाय वरून. बाय रमा, थँक्यू. वाव, मी आता एकदम राघव सरांसारखं बोलले. अरे वा रमा, तू पण छोटी गुरुजी झाली. प्रेमाने दिलेलं काहीही यु नो स्वतःच्या हाताने बनवून द्या काहीतरी सेल्फ मेड. मी राघव सरांना कुठलं सेल्फ मेड गिफ्ट देऊ? मला तर काहीच करता येत नाही. रमा, आई, तुम्ही झोपला नाहीत अजून? नाही, तुझ्यासाठी मी काहीतरी आणले, ते द्यायला आले तुला. काय आहे? तुला राघवसाठी स्वकष्टाने काहीतरी भेटवस्तू तयार करायची होती ना. हो. मग तू त्याच्यासाठी छान उशीचा अभ्रा तयार कर. अब्रा म्हणजे अभ्रा? अब्राकडाब्रा. यू मीन मॅजिक बॉक्स, राईट? नाही ग, ते म्हणजे ते मॅजिक बॉक्स नाही. अभ्रा म्हणजे पिलो कवर. पिलो कवर? हा, पण आई, त्यात काय एवढं बनवायचं? म्हणजे ते तर रेडीमेड आहे ना. हो, मला मान्य आहे, तयार अभ्रेच असणार, पण तू त्यावर भरतकाम करू शकतेस. भरतकाम म्हणजे एम्ब्रॉयडरी. त्यावर ना तू छान असं नक्षीकाम कर. नक्षीकाम म्हणजे डिझाईन. तुला जे आवडेल ना ते डिझाईन त्यावर काढ. राघवच्या उशांचे अभ्रे जरा जुने झाले. आता तू जो अभ्रा तयार करशील ना, तोच अभ्रा तो वापरायला घे. वाव, दिस इज सो एक्साइटिंग. ऑसम. चालेल. पण आई ऐका ना, मला ते भरत समथिंग ना ते जमत नाही. ते कसं करणार मी? अगं, म्हणून तर मी आले ना, मी शिकवेन तुला. ओके. नाही, पण आई एक प्रॉब्लेम आहे. काय झालं? मला सांगा, राघव सरांना हे असं छोटंसं गिफ्ट दिलेलं आवडेल का? रमा, छोटं मोठं असं काही नसतं बाळा. स्वतःच्या हाताने तयार केलेली कोणतीही गोष्ट ही अनमोल असते. ते कळणारा माणूस लागतो. माझा राघव अगदी तसाच आहे. ओके, चालेल. मग मी लगेच स्टार्ट करते. या पटकन बस. हळूहळू. हो आई, मला द्या, मी करते. रमा, हे बघ, हे जरा नाजूक काम आहे, मी तुला दाखवते, मग तू. आई, जमेल मला, तुम्ही द्या. आई, आई गो.
नाही रमा, म्हणून मी तुला म्हंटल होतं तुला जमणार आहे का? थांब मी हळद आणते. नाही 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 ऐका ना, एवढं काही नाही झालंय, मी ठीक आहे. हे बघा, मी करेन, मला जमेल ते. ओके, तुम्ही नका काळजी करू, तुम्ही जाऊन झोपा, मी करते. रमा नक्की का? हो नक्की करेन मी, तुम्ही जाऊन झोपा. पण तुला काही माझी मदत हवी असेल तर मला सांग नक्की, मी येते. बाय, गुड नाईट. त्यावर ना तू छान असं नक्षीकाम कर. नक्षीकाम म्हणजे डिझाईन. तुला जे आवडेल ना ते डिझाईन त्यावर काढ. शालिनी, अगं काड्यापेटी नाही ठेवलीस, लवकर घेऊन ये. काय मुलीनो, रांगोळी पूर्ण नाही झाली अजून. हात चालवा, तासाभरात सगळी सजावट पूर्ण व्हायला पाहिजे. राघव येईलच तोपर्यंत. हो 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 आजी, अगं आज तुझ्या लाडक्या नातवाचा वाढदिवस आहे. आम्ही कुणीही काहीही कमी पडू देणार नाही. कार्तिके, ती माळ तिरकी लागली आहे, ती जरा सरळ कर. तिथे लक्ष दे. हो अगं. वहिनी, इथे लाल रंग भरू की गुलाबी? आपल्या राघवाला लाल रंग आवडतो ना, मग लालच रंग भरायचा. आई हे घ्या. आणि तुम्ही पण आता नाश्ता करून घ्या. नाश्ता तयार आहे, म्हणजे तयारी करता करता उपाशी राहू नका. नको आई, आम्ही एवढं काम आवरून झालं ना की खाऊन घेतो. हा ठीक आहे. अगं नारायणाला खायचं नाहीये, त्याची बशी आठ नेऊन ठेव. सुप्रभात. या. हे काय, हे रांगोळी आणि हे असं डेकोरेशन का करताय तुम्ही? म्हणजे दिवाळीला तर वेळ आहे ना, आमच्या घरी दिवाळी असली की असं डेकोरेशन करतात. आमच्या राघवाचा वाढदिवस दिवाळीपेक्षा काही कमी असतो का? दिवाळीला एक वेळ एक पंटी कमी लागेल, पण आमच्या राघवाचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा झालाच पाहिजे. ओ वाव, ओके. कुठे आहे मग बर्थडे बॉय? अगं तो पहाटेच मंदिरात गेलाय. का मंदिरात का जायची गरज होती? नाही म्हणजे आज बर्थडे म्हटल्यावर उशिरा उठायचं ना, मस्त आराम करायचा. नाही रमा बाळा, तू उलट बोलतेस. अगं जन्मदिवशी सकाळी उठून आंघोळ करून आधी मंदिरात जायचं, देवदर्शन घ्यायचं आणि देवाला सांगायचं की हे पूर्ण वर्ष सुखाचं चांगलं जाऊ दे. ओ हो का? ओके. बरं तयार होऊन घे बरं. हो पण आई, मी सकाळचा काढा प्यायलाच नाहीये, तुम्ही मला काढा नाही दिला. बरं देते, ये माझ्यासोबत. एक मिनिट, राघव सरांना बर्थडे विश कसं करू? प्रॅक्टिस करते. हॅपी बर्थडे राघव सर. खूपच नॉर्मल वाटतं. हा, विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे राघव सर. नाही, हे तर खूपच फॉर्मल झालं. हॅपी वाला बर्थडे राघव सर. शी नाही, बेस्ट आयडिया. मी ना राघव सरांना मराठीत विश कर. राघव सर, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. धन्यवाद रमा मॅडम. ते मी प्रॅक्टिस करत होते. ते आलं माझ्या लक्षात. तुमच्या शुभेच्छा पोहोचल्या माझ्यापर्यंत. प्रसाद घ्या ना. नाही मला नको आहे, माझ्या हाताला क्रीम आहे ना म्हणून. अहो रमा मॅडम, प्रसादाला नाही म्हणायचं नसतं, अशी कारणं देऊ नका. प्रसाद घ्या. पण
ओके फाईन, मग तुम्ही मला खाऊ घाला प्रसाद. ओके, अहो पण हे असं काय करताय? आता तुम्हीच म्हणालात ना की प्रसादाला नाही म्हणायचं नाही, प्रसाद खायचाच म्हणून. मग आता भरवा ना तुम्हीच. या वा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. दादा किती स्मार्ट दिसतोस तू. हो ना, थँक्यू. खरंच. आणि रमा, तूही खूप सुंदर दिसतेस. हं? दोघांची ना अगदी दृष्टच काढून टाकायला हवी. दोघांची कशाला? अगं हो, किती छान दिसतायत. राघवा, ये लवकर ये, माझ्याजवळ बस. ये. अगं बाई, माझं बाळ ते. आपली मुलं किती मोठी झाली आहेत हे त्यांच्या वाढदिवसालाच कळतं. हे बघ ना, मला अजून राघवच्या जन्माचा दिवस आठवतो. असा उन्हाचा तडाखा आणि शालिनी कितीतरी तास तळमळत होती. इतका त्रास झाला पण तिची सुटका काही होत नव्हती. असा त्रास दिलाय आणि हो ना, पण आई त्यावेळेस शालिनीने तेवढा त्रास सहन केला म्हणून तर राघव सारखं रत्न जन्माला आलं. आई, तुम्हाला आठवतं ना लहानपणी राघव किती मस्तीखोर होता. आणि त्याच्या प्रत्येक वाढदिवसाला तो हमखास कुठेतरी धडपडायचाच. आणि त्याच्या कुठल्या तरी एका वाढदिवसाला, अहो आठवतंय ना, दोरीवरचे कपडे खेचायला गेला होता. अरे थांब रे, मला सांगू दे. दोरी खेचता खेचता चड्डीची दिगंबर. म्हणजे काही नाही हो रमा, काही नाही रमा मॅडम, विसरून जा, असं काही झालं नव्हतं. हे काही सांगता. बरं चला, आपण राघवचं औक्षण करून घेऊया का? ऑप्शन? एक मिनिट, तुम्ही बड्डेच्या दिवशी ऑप्शन करता? हो, विकायला काढलंय ना आम्ही राघवाला. अगं ऑप्शन नाही, औक्षण. ऑप्शन? अगं काय, तू चंद्रावर वगैरे राहत होतीस का काय? सगळ्या लहान लहान गोष्टी तुला सांगायला लागतात का? पण चल आता बघ औक्षण म्हणजे काय ते. या आण ग ताट आण. वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. चार जणी झाल्या. आई, ही आहे ना पाचवी ठमी. ये ठमे. चार जणी झाल्या. आई, ही आहे ना पाचवी ठमी. ये ठमे. अगं आजी ठमे काय, रमा रमा. तेच रे. कर बाई औक्षण. जमेल ना? जा. अगं पुरे आता
महाआरती नाही करायची आपल्याला. खरंच राघवा, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. तुला सुख, समृद्धी, आरोग्य सगळं उत्तम लाभू दे. आजी, अगं सगळे आशीर्वाद राघवलाच देऊन संपवणार आहेस की काय? आम्ही आहोत, थोडेफार आमच्यासाठीही ठेव. अरे माझं लाडकं बाळ आहे ना ते, आणि राघवाला आशीर्वाद देण्यासाठी तर थांबले होते मी. नाहीतर तुमच्या मावशी आजीकडे काल रात्रीच नसते का गेले? तिची तब्येत बरी नाहीये म्हणून सारखे बोलवत आहेत, सारखे फोन येत आहेत. मी म्हटलं येईन, फक्त राघवाचा वाढदिवस होऊ दे, मग लगेच बसते बसमध्ये. आई तू निर्धास्तपणे जा आणि कुमुद मावशी बरी होईपर्यंत तिथे राहा. काय काळजी करू. अरे, ये माधवा ये. वाढदिवसाच्या अनेक अनेक शुभेच्छा. आयुष्यमान भव. हॅपी बर्थडे. हे बघा मी तुमच्यासाठी काय आणलंय. थांब 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 थांब. ये बस इथं बस इथं बस. चल 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 चल. ताई ताई अगं हळद कुंकू दे. हा घे अश्विनी, घे कुंकू लाव बरं राघवला. असं. आता अक्षता. आणि याच्यावर पण लाव. असं. दे आता. हा घे राघव. धन्यवाद. हे घे शुभेच्छा. अहो एवढ्या भेटवस्तू आणायची खरं काही गरज नव्हती. म्हणजे अरे असं कसं? हा? अरे फार महागातलं गिफ्ट आणलंय. उघडून बघ, शर्ट आहे महागातला. आहे की नाही? आवडला? छान आहे. राघवराव, हा रंग तुम्हाला खूप छान दिसेल. हा हो. आजी, मामाने मग प्राइस टॅग तसाच ठेवलाय. दोघं दाखवतात किती पैसे खर्च केलेत ते. मामा हा? या इकडे बसा. हो 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 हो. चला आता नेक्स्ट काय करायचंय? थांब थांब थांब, आधी मी सगळ्यांना खायला आणते. हा तुझ्यासाठी. नाही नाही, एक मिनिट थांबा. दादा, तुझ्या वाढदिवसानिमित्त आपण आज एक खूप छान गेम खेळणार. खेळ? ए श्रुती, आता काय लहान आहोत का आपण? अरे तसा खेळ नाही, एकदा ऐक तर ती काय म्हणतीये. बोल. या बाउलमध्ये ना आपल्या सगळ्यांच्या नावाची एक एक चिठ्ठी आहे. आता ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल, राघव दादाबद्दल एक छान आठवण सांगायची किंवा दादाबद्दल त्याला काय वाटतं ते सांगायचं. वाह, किती मस्त गेम आहे हा. चला चला पटकन चिठ्ठी ओपन करूया. कम ऑन. हा, पण कोणाला एखादी वाईट आठवण सांगायची असेल तरी सांगू शकता बरं का, असं काही नाहीये. राघव, तुझ्या बाबतीत कोणाचीही वाईट आठवण नाहीच आहे. आणि असल्या तरी त्या बोलून कोण दाखवणार? नाही म्हणजे आजच्या दिवशी वाईट कशाला कोण बोलेल ना. राघवचा वाढदिवस आहे, त्यात त्याच्याबद्दल वाईट शक्यच नाही. चला खेळ सुरू करूया. हा, आता पहिली चिठ्ठी काढ. हा चला. आजी, माझा राघव आता इतका मोठा झालाय, तिच्याकडे बघून खूप छान वाटतंय मला. पण ती एक जुनी आठवण आठवली तरी थरकाप होतो माझा. राघव छोटासा होता, आम्ही सगळे जत्रेला गेलो होतो. खूप पाळणे, खूप खेळ, खूप मजेत होता राघव. उड्या मारत होता, धमाल करत होता अगदी. आणि असं करता करता मध्येच त्याचा हात शालिनीच्या हातातून सुटला. आम्ही सगळे इतके घाबरलो ना. आता कुठे शोधायचं या मुलाला, कसा सापडेल आम्हाला. खूप काळजी वाटत होती.
शालिनीने तर रडून गोंधळ घातला होता. तिने देवाला नवस केला, म्हणाली देवा माझा राघव सापडू दे, आयुष्यभर सोमवारचा निर्जळी उपास करेन मी. आज तागायत उपास करते ती आणि देवळाच्या एका पायरीवर बसलेला राघव सापडला. आमचा जीव भांड्यात पडला. खरंच त्या दिवशी राघव सापडला नसता तर काय केलं असतं आम्ही. आजी आता परत असं काही केलंच ना तर धपाटे मारीन चांगले. नाही आता मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. हा आता पुढची चिठ्ठी. आबा या निमित्ताने मी एवढंच सांगेन की मागच्या जन्मी मी काहीतरी पुण्य केलं असणार, म्हणून राघव सारखा मुलगा मला झाला. हा आता पुढची चिठ्ठी. वहिनी आहे. माझी ना राघव बरोबरची खूप सुंदर आठवण. मी या घरात जेव्हा पहिल्यांदा माप ओलांडून आले ना, तेव्हा मला राघव म्हणाला, तू माझी फक्त बहिणी नाही आहेस, हा तू माझी आईच आहेस. आणि तेव्हापासून मला वहिनी आई असं नाव मिळालं. मी अगदी अभिमानाने मिरवते हे नाव, कारण हे नाव मला माझ्या राघवाने दिलं. तुझ्या पोटी सुद्धा राघवासारखा पुत्र जन्म घेईल, माझा आशीर्वाद आहे तुला. चला पुढची चिठ्ठी. अश्विनी. राघवराव की नाही खूप गोड आहेत, म्हणजे कुठल्याही मुलीला नवरा म्हणून आवडेल ना असे राघवराव. हा चला पुढची चिठ्ठी. हा चला. नारायण. हा लहानपणी ना मित्र असावा तर असा. चला आता पुढे. पुढची चिठ्ठी. आई. चला पुढची. पुढची. माधव मामा. चला आता शेवटची चिठ्ठी. हा श्रुती. आता नेक्स्ट कोण आहे? नेक्स्ट काय, संपल्या चिठ्ठ्या, झाला गेम. मजा आली ना गेम खेळायला? हो. श्रुती एक मिनिट. तू बहुतेक रमा मॅडमचं नाव लिहायला विसरली असेल. हरकत नाही रमा मॅडम, तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला, आवडेल मला ऐकायला. हो रमा, तू पण बोल.
राघव सर माझ्यासाठी फक्त सर नाही आहे, ते माझे फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड आहेत. मी जेव्हा जेव्हा चुकते ना, ते मला नेहमीच समजावून सांगतात आणि नीट समजावून सांगतात. राघव सर मला हेल्प करतात ना, तेव्हा आपोआप सगळं काही छान होतं. मला असं वाटतं की काहीतरी मॅजिक होतंय, पण खरं म्हणजे ना, ते मॅजिक म्हणजे राघव सर आहे. खरं सांगू तुम्हाला, मी आधी तुम्हाला ना खूप हेट करायचे. सॉरी. हा, पण नंतर ना मला तुमची खरी व्हॅल्यू कळाली. मी तुमच्याकडून ना खूप शिकले. तुमचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, तुमचं कामनेस, हे मला सगळं ना खूप आवडतं. खरं सांगायचं तर जेव्हा मी माझ्या मम्माला सोडून या घरात आले ना, तेव्हा माझ्यासाठी सगळं खरंच खूप डिफिकल्ट होतं. पण या घरात राहणं इझी झालंय माझ्यासाठी, ते फक्त आणि फक्त राघव सर आणि आईंमुळे. Thank you so much, Raghav sir. Thank you so much for everything. मी तुमच्याशिवाय अरे काय टोचलं? नाही, काय 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 नाही, काय नाही. चालू दे, चालू दे. हा, वा, तुझ्यात झालेला हा बदल बघून खूप छान वाटलं. थँक्यू अंकल गुरुजी. चला चला चला, आता सगळे गिफ्ट देऊया. चला चला. ठीक आहे राघव सर. धन्यवाद तुम्हाला. हे मी स्पेशली तुमच्यासाठी बनवले. स्व स्व स्वहस्ते. स्वहस्ते हा शब्द तू बोललीस हीच खूप मोठी गोष्ट आहे. श्रुती, उघडून बघा ना राघव सर. अरे राघवा, दाखव तरी काय ते. तिचा आभरा आहे बघ. हे बघा, माझं नाव लिहिलंय त्यावर. अरे वा वा. रमा मॅडम, फारच सुंदर आहे. खूप आवडलं मला. हे तुम्ही बनवलं? हो, काल रात्रभर जागून बनवलंय मी हे. शक्यच नाही. ऑनलाईन मागवलं असेल हिने.
नाही, मी हे स्वतः बनवलंय. अगं पण त्यावर राघवचं नाव कसं असेल मग? अहो हल्ली सगळं बाहेर करून मिळतं. हे इतकं सगळं रमाला जमणं शक्यच नाही. नाही, खरंच मी बनवलंय हे भरतकाम तिने तिच्या हाताने केलेलं आहे आणि ह्याची साक्षीदार स्वतः मी आहे. हो, काल आईंनी मला शिकवलं आणि त्यांनी जसं सांगितलं ना तसं फॉलो करत करत मी हे बनवलंय. रमा मॅडम खूप छान, हा खूपच छान, अतिउत्तम. थँक्यू. काय बा? हो ना रमा, तुझ्या हातात छान कला आहे. आता ती जोपासायची कशी हे तू बघ. थँक्यू अंकल गुरुजी. बघू. चांगलंय. रमा मॅडम धन्यवाद, खरंच धन्यवाद. खूप आवडलं मला. हा उशीचा आभार नक्की वापरू आणि कायम माझ्याजवळ जपून ठेव. मला नाही हिला टोचताय. नाही काय नाही काय नाही. अगं ताई भूक लागली आहे ना, खायला आणा काहीतरी. त्याला पोटात टोचताय. भूक लागली आहे, चला आणा. 5 मिनिटात मी खायला आणते. राघव, तुझ्या ऑफिस मधली मंडळी किती वाजता येणार आहे? येतील एक 4-4:30 पर्यंत येतील. बरं राघव, हे बघ, त्याआधी ना तू, मी आणि पूजा आपण तिघही जरा बाजारात जाऊया. त्याच्यानंतर आजी आणि नारायणला तू बसमध्ये बसवून दे. हा हो. म्हणजे तुझी सगळी पाहुणे मंडळी येण्याच्या आधी तू इथे घरी आलेला असशील. हो. आम्ही सुद्धा मंदिरात जाऊन होतो ना. हो हा. चल हा. रमा, तू सुद्धा येतेस का बाजारात आमच्यासोबत? नाही, नको नको, तुम्ही जा, मी नाही येत. रमा मॅडम चला ना, आई एवढं म्हणते तर. नाही, नको, खरंच नको. हा रमा, चल ना. आई ऐका ना, तुम्ही जा ना, मला राघव सरांसाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन करायचं आहे. सरप्राईज प्लॅन काय करणार आहेस तू आता? तू एवढा छान उशीचा आग्रह बनवलायस ना, आता अजून काय करायचंय? आई, मला करायचंय काहीतरी, तुम्ही याल तेव्हा बघाल ना, प्लीज 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 प्लीज. अगं काय चाललंय? नाही काही नाही. अहो रमा नाही येणार आमच्या बरोबर. हा, ती इथे घरीच थांबेल. बरं, हरकत नाही. हा, तुम्ही तुमची कामं करा. मी आता खातो आणि संध्याकाळी येतो परत. हा, अश्विनी, तू इथे थांबतेस का? मी थांबून काय करू? राघवराव तर बाहेर जाणार आहेत ना. असं का? अगं म्हणजे घरात कुणीच नाहीये ना, मग तिला घरात एकटीला राहायचा कंटाळा येईल म्हणून म्हणते ती तसं. अच्छा. अश्विनी, ये हा संध्याकाळी. चल मी खायला आणते. हा, मी क्लासला जाऊन येतो, एक 4 वाजेपर्यंत परत येतो. आज जर थांब. आयो मी. सोबत तो मुलगा. कोण ग? अगं तो रोहित, ज्याला तू फाईल रिटर्न केली होतीस. हा, तोच दिसतोय. आपल्याला काय करायचं?
आपण त्याची फाईल दिली, आपला संबंध संपला. तर उशीर होतोय आपल्याला. हो हॅलो हॅलो एक्सक्यूज मी, काय झालं? ओळखलात का? मी असं मागे मागे काय काय? नाही नाही तसं नाही, तुम्ही मला ओळखलं नाही बहुतेक. मी रोहित. त्या दिवशी माझी फाईल हरवली होती, तुम्ही माझा ॲड्रेस बघून आला होता. त्याच्यावर माझं नाव पण होतं, पण मला तुमचं नाव नाही माहीत. ते कशाला हवंय तुम्हाला? हे बघा, तुमची ती फाईल हरवून तुमचं नुकसान होऊ नये म्हणून मी ती तुम्हाला परत केली. पण हे असं रस्त्यात माझा पाठलाग केलेला अजिबात चालणार नाहीये. नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही इथे दिसलात म्हणून मी फक्त थँक्यू म्हणायला आले. मी जेव्हा फाईल दिली तेव्हाच तुम्ही ते म्हणाला आहात, आणि एकदा नाही 2-3 वेळा म्हणाला. आणि मी तुम्हाला 100 वेळा थँक्यू म्हटलं तरी कमीच पडेल. जर माझी फाईल हरवली असती तर मी इंटरव्ह्यूला जाऊच शकलो नसतो. जर इतकी इम्पॉर्टंट होती तर जपून ठेवायची होती ना. हो, ते थोडं चुकलंच जरा. चल. थँक्यू. आणखी एक स्टेप पुढे. आता पुढची स्टेप लगेच उद्या. अशोकराव, वा 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 वा, लभ्याला. बस 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 बाबा बस. माझं तसंच तुझ्याकडे महत्वाचं काम होतं, म्हणून मी आज तुला त्रास दिला. अहो त्रास कसला त्यात? तुम्ही गिरीशचे जुने मित्र आहात ना, त्यामुळे तुम्ही आमच्याकडे हक्काने या. हो, पण ह्याच्याकडे कुठे वेळ? आहे मोठा पत्रकार, मोठमोठ्या लोकांचे भ्रष्टाचार प्रकाशात आणत असतो. याला कुठे वेळ आपल्यासाठी? हा, असं नाही रे बाबा. बरं तुम्ही बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन येते. अहो नको पवित्रा वहिनी, ऑलरेडी मी नाश्ता करून आलोय. नको आता. लावण्य वहिनी, कशा आहात तुम्ही? मी ठीक आहे. बोला, काय काम काढलंस? अरे एक आणि ज्याच्यावर मी विश्वास ठेवू शकतो असा फक्त तू आहेस. तर ही तुझ्यासाठी इतकं करणार नाही करत. एक्सक्यूज मी, आय एम सॉरी, पण ह्यामुळे आम्हाला काही धोका नाहीये ना? हो नाही, अजिबात नाही वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. हे खूप जबाबदारीचं काम आहे आणि जे मी पार पाडेन. तू एवढं मोठं छान समाजकार्य करतोय, त्याला थोडासा माझा हातभार. थँक्यू थँक्यू. तुम्ही खरंच काही काळजी करू नका, ही फाईल आमच्याकडे अगदी सेफ राहील. थँक्यू वहिनी, येतो मी. हो, थोडासा नाश्ता करून जा. नाही नाही वहिनी, आता नको, नंतर कधीतरी येईन. मला जरा महत्वाची काम आहे. बरं, येतो. ये नक्की. बस. पवित्रा, ही फाईल अगदी जपून ठेवायची. तुझ्या लक्षात आलं ना ही किती महत्वाची आहे? हो, मला अगदी व्यवस्थित कळले. आणि या बाबतीत मी फक्त तुझ्यावर अवलंबून राहू शकतो. पवित्रा, अगदी जपू ना. सॉरी. चल, मी निघतो. हॅलो रॅम्स, अगं राघव सरांच्या बर्थडेसाठी तू रेडी झालीस ना? हो, मगाशीच रेडी झाली मी. ओके, मग एक काम करते, नेहा माझ्याच घरी येणार आहे, तर आम्ही तिकडून निघू आणि मग तुला पिकअप करतो. ठीक आहे? ओ माय गॉड,
यांना तर माहीतच नाहीये की मी राघव सरांच्या घरी राहते आणि कळायला पण नको, नाहीतर ऑफिसमध्ये चिडवून नुसती वाट लावून टाकते. हॅलो रॅम्स, ऐक ना, तू 10 मिनिट्समध्ये तुझ्या बंगलोच्या गेटकडे आम्ही तिकडे पोचतोच. नेहा ऐक ना, नको, तू 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 ना नको येस मला पिक करायला, मी डायरेक्टली येते राघव सरांकडे. ओके? अगं पण 2-2 कार्स कशाला? ते काय आहे ना, माझी मम्मा आहे ना, ती पण त्याच डिरेक्शनला चालली आहे, सो ती मला ड्रॉप करेल ना. हां, ती मला ड्रॉप करेल, सो मी येते डायरेक्टली राघव सरांकडे. ओके ओके ओके, ठीक आहे, चालेल. सी यू देन, बाय. हां, बाय. थँक गॉड नेहाला काही कळलं नाही, मला काही गडबड व्हायला नको. किती हार्ड वर्क करून राघव सरांच्या बर्थडेची सगळी प्लॅनिंग केली. आय जस्ट होप त्यांना सगळं आवडेल. मी हे सगळं फर्स्ट टाइम कोणासाठी तरी करते, का माहित का, पण मला हे असं करावंसं वाटतंय. रमा, ज्या गोष्टीसाठी तू हट्टाने घरी थांबली होतीस ना, खरंच ती गोष्ट खूपच छान केलीस ग. खूप छान सजावट केलीस, खूप सुंदर. थँक्यू आई. रमा मॅडम, सजावट मस्त केली आहे तुम्ही. राघव, रमा मॅडम, तुम्ही दिलेल्या दोन्ही भेटवस्तू मला खूप आवडल्या. तुमचे मनापासून आभार. राघव, अरे तुझे ऑफिस मधले मंडळी येतील ना, त्याच्यात आपण थोडं तरी आवरून घेऊया. मी आवरून घेतो. रमा मॅडम, आपलं जे ठरलंय ते लक्षात आहे ना तुमच्या? हो, ऑफकोर्स लक्षात आहे. सगळं काही प्लॅन प्रमाणे होणार आहे. आता थोड्या वेळात आवरून निघतेच. आले आले. कसला प्लॅन? का ठरवलंय तुम्ही? आता आणखीन काही सरप्राईजेस नको, आता सांगता का पटकन? अगं ऍक्च्युली ते आम्ही ऑफिसमध्ये कोणालाच सांगितलं नाहीये की मी इथे राहते. आता रमा मॅडमच्या वडिलांनी जे काही ठरवलंय त्याचं स्पष्टीकरण आपण कोणाकोणाला देत बसणार ना. आता आबांचा उद्देश कितीही योग्य असला तरी कोण त्याच्याकडे कुठल्या दृष्टीने बघेल हे काही सांगता येत नाही ना. आणि शिवाय ऑफिसमध्ये याबद्दल काहीच चर्चा झाली नाही, काहीच विषय सुद्धा झाला नाही, त्यामुळे कोणालाच सांगितलं नाही. आता अचानक त्यांना समजा हे सगळं कळलं तर त्यांना उगाच स्पष्टीकरण देत बसावं लागेल, म्हणून हा मी निर्णय केला. हो, बरोबर आहे तुझं. म्हणूनच रमा मॅडम आता काही वेळासाठी बाहेर जाते. आणि मग सगळे आले ना की मग मी ऍज अ घरूनच आली असं. म्हणजे तुम्ही खोटं बोलणार? माझी इच्छा नाहीये खरं तर, पण आता काय करणार, इलाज नाहीये ना. आणि आई, हे खोटं हमलंच आहे ना. आणि मी सगळे आल्यानंतर आले की कोणी मला विचारणारच नाही ना, म्हणजे खोटं बोललंच जाणार नाही. ठीक आहे, तुमचे मित्रमंडळी आहेत, तुम्ही ठरवा. मी आत्ता बाहेर जाईन आणि सगळ्यांसमोर नंतर घरात येईल, म्हणजे राघव सर मला कॉल करून बोलवतील तेव्हा येईन मी. आरामात ये, काही घाई नाहीये. बाय. श्रुती, आत्ता नाही जाणार आहे, सगळं आवरून मग जाणार, तेव्हा म्हणा बाय. चला चला, आपण कामाला लागूया. काय करू, कॉल करू की नको करू, ती कशी रिॲक्ट करेल बघू. कॉल करतोच.
हा कोणाचा नंबर आहे? हॅलो हॅलो हॅलो, हे बघा, तुम्ही जे कोण आहात, तुम्हाला जर बोलायचं नाहीये तर तुम्ही कॉल का केलाय? ठीक आहे, ठेवते. नाही नाही, बोलायचंय. कोण बोलतंय? मी वरुण. सॉरी, कोण वरून? आपण मंदिरात भेटलो होतो महाशिवरात्रीला. मी तुमचा फोटो काढून दिला होता. मग नंतर तुम्ही मला धोतर नेसायला मदत केली होती आणि मग पाणीपुरी. ओ, आठवलं. पण आपली तर काहीच ओळख नाहीये आणि तुला माझा नंबर कसा मिळाला? ते महत्वाचं नाहीये, मला जे तुझ्याशी बोलायचंय ना ते महत्वाचं. मला तू प्लीज एकदा भेटशील का? कशासाठी? हे बघ, मी अशा कुठल्या तरी अनोळखी मुलाला अजिबात भेटणार वगैरे नाहीये. आणि तू मला कॉन्टॅक्टच कसा केलास? नंबर कुठून मिळवलास माझा? सांगेन, सगळं सांगेन, पण भेटल्यावर. प्लीज मला एकदा भेट ना. नाही म्हणजे नाही. तुला काय वाटलं, तू अशा कुठल्याही मुलीला कॉल करशील आणि ती तुला भेटायला येईल? मी तरी नक्कीच येणार नाहीये. आणि प्लीज मला ह्यापुढे कॉल नको करूस. यार, ही बोलायला सुद्धा तयार नाहीये. काय करू मी आता? व्हेरी गुड. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार. तुमचीच वाट बघत होतो. या. वेलकम वेलकम. सर, अहो ते आपल्याला वेलकम म्हणतायत. आय गॉट इट हनी. मी त्यांची हेल्प करतोय. या. या. ओळख करून देतो तुम्हाला. हे आमचे आबा आणि तो माझा मोठा भाऊ कार्तिक. बाकीच्यांना ओळखताच तुम्ही. ऑफकोर्स, क्लब पार्टी माझं सगळं लक्षात आहे. नमस्कार आई. नमस्कार वहिनी. नमस्कार. काय बघताय? हात जोडा ना. चला जेवायला जाऊया. अहो सर, पण रात्रीच्या जेवणासाठी आलो. अजून संध्याकाळच आहे, जेवायला खूप उशीर आहे अजून. ओके. आपण मी राघवच्या आईच्या हातचं सुग्रास केलेलं जेवण नक्की जेवण जाणार आहे. कमीत कमी 5 लोकांचं जेवणार आहे मी. अरे बापरे. अगदी पोट भरून जेवा. चला बसा तुम्ही, मी येतो जाऊ. ओके सर. माझी आई इतकं छान जेवण करते ना की तुम्ही खूप वर्ष ही पार्टी लक्षात ठेवाल. बरं, तुम्ही सगळेजण बसा, मी सरबत घेऊन येते. ओके. मिस्टर पी. सर, काही हवंय का? नो, नथिंग लाईक दॅट. आय वॉज जस्ट आस्किंग, आजी पी कुठे दिसत नाहीयेत? आजीला जरा अचानक गावाला जायला लागलं. तिची बहीण आहे माझी कुमुद आजी, ती जरा आजारी आहे, त्यामुळे रत्नागिरीला जावं लागलं. ओह, सो सॅड. आम्ही खूप मिस करू त्यांना. आम्ही पाहिले ना पार्टीमध्ये, त्या किती फन लव्हिंग आहेत. आजीला खरं तर माझ्या वाढदिवसाला इथेच थांबायचं होतं, पण कुमुद आजी एकटी होती ना, त्यामुळे काळजी होती खूप, त्यामुळे ती गेली. कम ऑन राघव, अरे ती तुझीच आजी आहे ना. काळजी वाटणं, लोकांची मदत करणं हे तुमच्या जीन्स मध्येच आहे. व्हॉट्स ए? खरंय सर. आणि सर, राघव सर पण सगळ्यांची किती हेल्प करतात ना. अगं पण सगळे आहेत कुठे? वी ऑल आर हिअर. सर, आय मीन रमा आल्याशिवाय आपला ग्रुप कसा कम्प्लीट होईल? इज राईट. मी मगाशी तिला कॉल केला होता तेव्हा ती म्हणाली की ती डायरेक्ट येईल.
फॉर सम रिझन तिने प्लॅन कॅन्सल केला असेल तर? इम्पॉसिबल. राघवचा बर्थडे आणि रमा येणार नाही असं होऊच शकत नाही. रमाचा जर जीव जात असेल ना तरी सुद्धा रमा म्हणेल थांब मी जरा आधी राघव सरांना भेटून येते मग जीव जाऊ दे माझा. म्हणजे असं का वाटतंय तुम्हाला? एक्सपिरियन्स. आय मीन मी त्यांना रोज ऑब्झर्व करतो ना ऑफिस मध्ये. आमचे सर आणि त्यांची कॉमेडी. काय सर कॉमेडी. शट अप. आय मीन त्या दोघांची मैत्री इतकी स्पेशल आहे ना असं. हॅलो एव्हरीवन. सॉरी एव्हरीवन, मला यायला थोडा उशीर झाला ना. बाय द वे, हॅपी बर्थडे राघव सर. धन्यवाद रमा मॅडम. Come on, Miss P. Come on, please. Welcome. काय करा किती उशीर म्हटलं होतं ना तुला मी पिक करते. हो सॉरी. वाह वाह वाह. ए तू बघत काय बसलायस? मोबाईल काढ. मोबाईल पटकन क्लिक कर ना पिक. कम ऑन मिस्टर पी, मिस पी, लिटिल बिट क्लोजर. कम ऑन, मोर क्लोजर. कम ऑन. येस, व्हेरी गुड. Miss P, what are you doing? Hold his hand. Like this. Come on. Sir. Keep quiet. I'm doing it. Hold his hand like this. Come on, Miss P. What are you doing? Yeah, very good. Come, click. Smile. Click. बाबा बघा तर रमाची काय थेर चालले ते बघा. आई, माधव मामा आणि अश्विनी आलात ग. माधव, अश्विनी किती उशीर. या अरे घरची मंडळी आहात तुम्ही, इतका उशीर कसा केलात बरं? पण तुम्ही तर घरच्या माणसांशिवायच वाढदिवसाचा समारंभ सुरू पण केलात. नाही माधव, तसं काहीही नाहीये. अरे ही सगळी राघवच्या ऑफिसची मंडळी आहे. नमस्कार. नमस्कार. मी राघवचा मामा. अरे वा. हाय, मी अश्विनी. राघव अश्विनी, नाईस टू मीट यू. चल कार्तिकेय. हाय लावण्या. अगं आज ऑफिसमध्ये तुझ्या डाएटचा जुना क्लायंट आला होता, सुधीर. रिमेंबर इट? तुझी आठवण काढत होता. गिरीश, काय किती उशीर? मला सांगितलं 10 मिनिटात पोहोचताय तुम्ही. बरं झालं की मग 10ची 20 मिनिटं झाली आणि तुला छान तयार व्हायला वेळ मिळाला. वा 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 वा, काय एलिगंट दिसतेस आज.
ही साडी छान सूट होती तुला. काय करताय गिरीश? तुम्हीच आणली होती ही साडी. बरं ते सगळं जाऊ दे, आपण आता कुठे चाललोय ते तरी सांगा. तुम्ही फोनवर फक्त एवढंच सांगितलं की तयार होऊन राहा, पण कुठे जायचं ते बोललाच नाही. पवित्रा, आज आपण एक खूप मोठं डील साईन केलंय. खूप प्रॉफिट होणार. मग आता एवढी छान बातमी आपण सेलिब्रेट नको करायला? सो आपण सगळ्यांनी मिळून बाहेर जेवायला जायचं. वा, कॉंग्रॅच्युलेशन. हे तुला मला सांगावं असं वाटलं नाही का? आणि काय ना गिरीश, अशा गुड न्यूज बायको बरोबर शेअर करायच्या असतात. तेच करत होतो. तुलाही सांगणारच होतो. मी आता म्हटलं ना की आपण सगळ्यांनी मिळून सेलिब्रेट करायचं म्हणून. कधी सांगणार होतास मी विचारल्यावर? हे असं आलेल्या त्या कुठल्या तरी फडतूस माणसाबद्दल मला सांगितलं, ज्याच्याबद्दल मला काही आठवतही नाहीये. आणि इतकी महत्वाची गोष्ट सांगायची राहून गेली का? नाही, सरळ सांगत का नाहीयेस? ही गोष्ट तुला या बाई बरोबर शेअर करायची होती म्हणून. लावण्या, आज खरंच मी खूप चांगल्या मूडमध्ये आहे. तिला सांगितलं, मला नाही सांगितलं, अशा पेटी गोष्टींमध्ये प्लीज तो मूड खराब करू नकोस. आपण सगळ्यांनी मिळून आज सेलिब्रेट करायचंय, पूर्ण फॅमिलीनी. हाऊ आय विश रमा वॉज हिअर. पण ठीक आहे, ती नाहीये तर निदान तू आमच्या बरोबर डिनरला चल. मला फोन करून सांगितलं होतंस तयार राहायला. तुला काय वेगळं सांगावं लागतं तयार हो म्हणून? तू काय मसा मेकअप करून तयारच असतेस की. लावण्याताई, खरंच तुम्ही आहात तशाच खूप छान दिसता. आता आरुषी आली ना की आपण जायला निघूच या. येस. अरे आलीच. आई बाबा कशी दिसतीये मी? अरे वा, फारच सुंदर दिसतेस. पवित्रा, हा, आज आपण परत आलो ना डिनरहून, की हिची दृष्टका काय असते ते काढ नक्की. हा, पण आपण जातोय कुठे? सांगतो सगळं सांगतो. अगोदर आपण निघूया. चल लावण्या. मला कुठे यायचं नाही. ज्यांच्याबरोबर सेलिब्रेशन ठरलंय ना त्यांच्याबरोबर कर ना. जा जा. लावण्याताई, असं काय करताय? हे असं आधी काहीच नव्हतं ठरलं. आणि कुठलंही सेलिब्रेशन फॅमिली शिवाय पूर्ण होत नाही. चला ना तुम्ही प्लीज. गिरीश, आय एम नॉट फीलिंग गुड. ओके, सो तसंही मी लवकर झोपणार आहे. जा तुम्ही. लावण्या, चिल ना आई. आता जे काही सेलिब्रेट करायचंय ते छान हसत हसत करूया. चला चला लवकर चला. चला. वा 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 वा, खूप मजा आलेली आहे. खूप मस्त गेम झाला, सगळ्यांना पनिशमेंट मिळाली. वंडरफुल गेम. बरं चला आता पटकन केक कटिंग करून घेऊया. ओके ओके, चला चला, कम ऑन. अरे ब्रिंग द टेबल यार. वेर इज द केक? केक नाहीच आहे पण. ओ, केक नाहीये? आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही आणला असता केक. आहे केक आहे. अगं काही काय बोलतेस? आज केक नाही केलाय. श्रुती, जेव्हा तू क्लासला गेली होतीस ना तेव्हा आईंनी बनवलाय. रॅम्स, जे श्रुतीलाही माहित नाहीये ते तुला कसं माहिती? हा, मी आज सकाळी राघव सरांना बर्थडे विश करायला म्हणून कॉल केला ना, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की त्यांच्या आई त्यांच्यासाठी स्पेशल केक बनवतायत रव्याचा. अगं आम्हाला वाटलं तू तुझा फेवरेट चॉकलेट केक घेऊन आलीस की काय. मोना, चॉकलेट केक माझा फेवरेट असलं म्हणून काय झालं? राघव सरांचा बर्थडे आहे ना, म्हणूनच त्यांच्या मम्माने त्यांच्यासाठी स्पेशल रवा केक बनवलाय. व्हॉट?
रव्याचा केक? अरे बापरे, मी असा केक तर आयुष्यात पहिल्यांदाच ऐकलाय. सर पण आज तुम्ही आईंच्या हातचा खाऊन बघा, तुम्हाला खूप आवडेल. हो येस. मी आई आणि आबांना बोलवून. या या. थांबा, मी केक घेऊन येते, किचन मध्ये असेल. श्रुती, एक मिनिट थांब. मी पण येते तुझ्यासोबत. आईंनी सकाळी ते प्लेट्स आणि चमचे काढून ठेवलेत, मी दाखवते तुला. चल. मोना, रमा ह्या घरात सगळं किती इझिली करते ना, ॲज इफ ती ह्या घरात खूप वेळा आली आहे. हो ना, स्ट्रेंज ना. चावी ठेवायला ती इथे आली होती. राघव सर, चला आपण केक कापून घेऊया. काय केक कुठून आला? आमच्या घरात केक कापत नाहीत, ही आपली संस्कृती नाही. शालिनी, अहो म्हणजे मुलांची हौस म्हणून मीच हा केक घरी बनवला. ही सगळी मित्रमंडळी आज घरी येणार होती ना राघवची, म्हणून म्हटलं त्यांच्या सवयीप्रमाणे त्यांच्या आवडीप्रमाणे राघवचा वाढदिवस होऊ दे साजरा. आबा, आईने खूप प्रेमाने बनवलाय हो केक. आजच्या दिवस कापतो ना. अंकल गुरुजी, ऐका ना, प्लीज केक कापायची परमिशन द्या ना. आईंना वाईट वाटेल ना. आईंना प्लीज 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 अंकल गुरुजी, प्लीज प्लीज. ठीक आहे ठीक आहे. अरे मेणबत्त्या लावा. मिस्टर पी, तू काहीतरी विश कर आणि पटकन फुफू करून टाक. एक मिनिट, ते काय बोलताय तुम्ही? फुफू करा म्हणजे काय? म्हणजे आता राघव मनात एक इच्छा धरणार आणि फुंकर मारून या सगळ्या मेणबत्त्या विझवणार. नाही 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 नाही, हे बघा मुलांनो, तुमचं मन राखण्यासाठी मी तुम्हाला केक कापण्याची परवानगी दिली, पण असं हे आजच्या शुभ दिवशी मेणबत्त्या वगैरे विझवणं ही आपली संस्कृती नाही. अरे आजचा चांगला दिवस आहे, तेव्हा दिवे उजळायचे असतात, विझवायचे नसतात. असू द्या ना अंकल, त्यात काय झालं? राघव सरांनी जर कॅन्डल्स ब्लो नाही केल्या तर मग ते विश कसे मागतील? अंकल गुरुजी बोलतात ते बरोबर आहे. आपण नेहमी जसं सगळे करतात तसंच करतो, पण खरंच कॅन्डल्स ब्लो करायची काय गरज आहे? आणि यू नो व्हॉट, अंकल गुरुजी जे बोलतात ना त्यामागे नेहमी एक गुड थॉट असतो. सो मला त्यांचं म्हणणं पटतं. वैभव, ही नक्की आपलीच रमा आहे ना? काय माहित अचानक एवढे चेंजेस कसे आले हिच्यात? तेच म्हणते.
राघव सर, तुम्ही हे असलं नेगेटिव्ह काही करू नका. तुम्ही पॉझिटिव्ह माइंडने विश करा. तुमचे विश नक्की पूर्ण होईल. Come on, Mr. P. Let's cut it. Come on. Happy birthday, dear Raghav. Happy birthday to you. राघवा जीवेत शरदा शतम शतम सुदिनम सुदिनम जन्मदिवसम. जन्मदिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. But I just want to know one thing. हे कॅन्डल्स बद्दल नेमकं बोललं कोण? आय मीन मिस्टर पी, मिस पी ह्या सेम टू सेम तुझ्यासारखं बोलायला लागल्यात. म्हणजे तू कसं अगदी समजूतदारपणे सगळ्या गोष्टी बोलतात, शी ऑल्सो तेवढ्या समजूतदारपणे बोलायला लागली आहे. हो ना, रमा तर राघव सरांच्या रंगात फुल रंगून गेल्या. पण राघवरावांच्या रंगात तर मी रंगली आहे. अश्विनी, ऐक ना, मला थोडी मदत कर ना. थांबा ना बहिणी, आधी सगळ्यांना माझी ओळख तर सांगू देत. मी अश्विनी, राघवरावांची होणारी बायको. अश्विनी, हा तुझा अल्लडपणा कधी संपणार? हे सगळं बोलायची ही जागा आहे का? पण म्हणजे खरं आहे ना? नाही, अश्विनीला गंमत करण्याची सवयच आहे. हो ना. नाही, पण मी आता गंमत करतच नाहीये. माझं आणि राघवरावांचं खरंच लग्न ठरलंय. गजानन काका, आता तुम्हीच सगळ्यांना सांगा, राघवरावांच्या मित्रमंडळींची खात्री पटू दे आता की माझं आणि राघवरावांचं लग्न जमलंय. अश्विनी, या विषयावर चर्चा करण्याची ही वेळ नाही. आणि ज्या गोष्टी घडायच्या त्या योग्य वेळी घडणारच आहे. तेव्हा आता प्रसंग काय, आपण बोलतोय काय याचं भान ठेवावं. तेव्हा आत्ता हा विषय नको. तुम्ही तरी सांगा ना. अश्विनी, किती मस्करी करणार आहेस? हा, पुरे आता. मस्करी? वहिनी, तुम्ही पण आता असं बोलणार?
अगं अश्विनी ऐक ना, आज चल माझ्या बरोबर आपण जेवणाची तयारी करूया. हे बघ सगळ्यांना भुका पण लागली. हा चल 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 ये चल चल ये चल. माधव, अरे बस ना, आत बस ना. पानं वाजले की लगेच तुला जेवायला बोलवते. हं, बस आतमध्ये. अरे हे आतमध्ये एकटेच बसलेत ना, म्हणून म्हटलं त्यांच्या बरोबर बस. मी बोलवते लगेच तुम्हाला जेवायला. हा बस ना. अहो त्याचं काय, आमची अश्विनी ना खूप लाडात वाढली आहे. अहो त्यामुळे तिला ना नेमकं कुठे काय बोलायचं ह्याचा पोच नाही. पण तुम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका. तिच्या बोलण्यात काही तथ्य नाही. न मी फक्त जेवणाकडे लक्ष देणार आहे. अरे माझ्या पोटात कावळे नाही, आता ईगल ओरडायला लागले. ती ईगल. एक काम करूया, हे सगळं आपण आवरावर करून ठेवूया, पटकन जेवायला बसूया. चला कमन 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 कमन. अरे ये यार, वी आर फॅमिली. कमन कमन. टिकीट हवे. कमन कमन. या प्लीज प्लीज प्लीज. तुम्हाला हा गॉड गिरीश, तुझ्या ज्या लाडक्या बायको बरोबर तू डिनरला गेलास ना, तिने तुझी महत्वाची फाईल हरवली. गॉड बिचारा गिरीश. गरम आहे. काल काय धम्माल केली ना. राघव दादाचे सर कसले मस्त आहेत. ते साधं काही बोलले तरी हसू येतं. हो ना, पण नेमकं जोक सांगितला कीच हसू येत नाही. नाही आमचे सर आहेतच छान. ऑफिस मधलं वातावरण सुद्धा असंच हसत खेळत ठेवतात ते. नाही पण राघव, तुझ्या ऑफिस मधली बाकीची मंडळी सुद्धा खूप चांगली आहेत. हा नाही म्हणजे त्यांना असं निवांत भेटायची पहिलीच वेळ होती ना. नाही पण आई असायला हव्या होत्या. आई असत्या ना, त्यांनी सगळ्या खेळात अगदी हिरिरीने भाग घेतला असता. आणि सेल्फी काढले असते भरमसाठ. आतापर्यंत सोशल मीडियावर सगळीकडे फक्त माझा वाढदिवस दिसला असता. नाही खरंय. अरे प्रवासात आता आईला चैन पडत नसेल. अर्ध लक्ष तिचं कुमुद मावशीच्या प्रकृतीकडे आणि अर्ध लक्ष इथे घराकडे. खरंय. रमा, तू काही खात का नाहीयेस?